शुभम भवतु. ओम शांती परम परम महाशांती. दत्तबावणी हे एक अत्यंत पवित्र आणि भक्तिपूर्ण स्तोत्र आहे, जे श्री दत्तात्रय भगवान यांच्या स्तुतीसाठी रचले गेलेले आहे. दत्तबावणीचे रोज पठण करणे अनेक आध्यात्मिक आणि मानसिक लाभ देते, विशेषतः गुजराती भाषेत, जेणेकरून भावनिक जोड अधिक दृढ होते. याचे महत्त्व आपण पाहूया. दत्तात्रय भगवानची कृपा. रोज पठण केल्याने भगवान दत्तात्रय यांची कृपा प्राप्त होते आणि भक्तांच्या जीवनामधील अडचणी कमी होतात. मनशांती आणि सकारात्मकता. दत्तबावणीचे शब्द आणि छंद मनाला शांत करतात आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे ताणतणाव कमी होतो. संकटमुक्ती. या स्तोत्राच्या पठणामुळे जीवनातील अडचणी आणि संकटे दूर होतात. दत्तबावणीमध्ये संकटातून मुक्त होण्यासाठी भगवान दत्तात्रय यांना विनंती केली जाते. भक्ती आणि श्रद्धा वाढते. रोज नित्य पठणाने भक्तांना भगवंताशी जवळीक वाटते आणि भक्तीची भावना अधिक दृढ होत जाते. पारिवारिक सौख्य. दत्तबावणीच्या पठणामुळे घरामध्ये शांती, प्रेम आणि समृद्धी नांदते. संस्कार आणि भाषेचा जोपासना केली जाते. आपले संस्कार टिकून राहतात आणि मातृभाषेबद्दल आपला अभिमान वाढतो. दत्तबावणी हे आपण रोज सकाळी किंवा सायंकाळी शुद्ध मनाने पठण करू शकतो. या पठणापूर्वी भगवान दत्तात्रय यांचे स्मरण करावे, त्यांचे नामस्मरण करावे. शांत आणि सकारात्मक वातावरणामध्ये पठण केल्यामुळे त्याचा परिणाम आपणास अधिक चांगला भेटतो. दत्तबावणीच्या रोज पठणामुळे जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती मिळते आणि भगवान दत्तात्रय यांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. चला तर मग आपण दत्तबावणी ऐकूया. ही आपण गुजराती भाषेमध्ये आपण ऐकूया. जय योगीश्वर दत्त दयाळ, तुझ एक जगमा प्रतिपाळ. आत्रण सूया करी निमित्य, प्रगट्यो जग कारण निश्चित. ब्रह्मा हरिहरणो अवतार, शरणांगतनो तारणहार. अंतरयामी सतचित सुख, बहार सद्गुरु द्विभुज सम. जोळी अन्नपूर्ण कर माय, शांतिका मंडल कर सोहाय. क्याय चतुर्भुज षडभुज सार, अनंत बाहू तो निर्धार. आव्यो शरणी बाळ अजान, ओठ दिगंबर चाल्या प्राण. सोनी अर्जुन केरो साथ, रिज पूर्वे तू साक्षात. रिद्धी रिद्धी सिद्धी अपार, अंते मुक्ती महापद सार. कीधो आजे केम विलम, तुझ विन मुझने नालम. विष्णु शर्म द्विज तार्यो एम, जाम्य श्रद्धमा देखी प्रेम. जाम्बन दैत्यथि त्राशादेव, कीधी मे हरते त्या ते तखेव. विस्तारी मायादिती सुत, इंद्र करे हनाव्यथूर्त. एवी लीला कैकई शर्व, कीधी वर्णवे काते सर्व. दोड्यायु सुतने काम, कीधी अणे ते निष्काम. बोध्या यदुणे परशुराम, साध्य देव प्रल्हाद अकाम. एवी तारी कृपा अघात, केम सुनेना मारो साथ. दोड अंतना देख अनंत, मागर अधवच शिष्णो अंत. जोई द्विज श्री किरो स्नेह, थयो पुत्र तू निसंदेह. स्मार्तुगामी कलिताळ, कृपाळ तार्यो धोबिछेद गमार. पेट पीडथी तार्यो विप्र, ब्राह्मण शेठ उगार्यो क्षिप्र. करे केमणा मारी भार, जो आनी कम एक जवार. शुष्काष्टाने आन्या पत्र, थयो किम उदासीन अत्र. जर्जर वंद्या केरी स्वप्न, कर्या सफळते सुतना कृत्स्ना. करी दूर ब्राह्मण कोड, कीधा पूर्ण ऐना कोड. वंद्या भेस दुझवी देव,
हरिओम दरिद्र्य ते तथखेव जालरसाई रिझोएम दिदो सुवर्ण घट सप्रेम ब्राह्मण स्त्रीनो मृत भरतात कीधो सजीवन ते निर्धार पिशाच पीडा कीधी दूर विप्रपुत्र उठाड्यो शूर हरे विप्रमद अंत्य जहात रक्षो भक्त त्रिविक्रमतात निमेष मात्रे तंतुक एक पहुचाड्यो श्री शैल देख एकी साथे 8 स्वरूप धरी देव बहुरूप अरूप संतोषाणी ज भक्त सुजान आपी परचा ओ साक्षात यवन राजनी टाळी पीड जात पातनी तनेन चीड राम कृष्ण रूपे ते कीधी लीला ओ कैते ताऱ्या पत्थर गणिका व्यात पशु पंखी पण तुझने साथ आधम अदोरन तारो नाम गाता सरेन शांती काम आधी व्याधी उपाधी सर्व टळे स्मरण मात्र ती सर्व मूढ चोटना लागे जान पामे नर स्मरणो निर्वाण डाकण शाकण बेंस असुर भूत पिशाच जंद असुर नासे मोठे देईन तूर्त दत्त साधून सांभाळता मूर्त करी धूप गावे जे दत्त बावनी आसा प्रेम सुधरे तेना बनने लोक रहे न तेरे क्याए शोक दासी सीखी तेनी थाय दुख दरिद्र तेना जाय 52 गुरुवारे नितनेम करे पाठ पावन सप्रेम यथावकाशे नित्य नियम तेने कधी न दंडेयम अनेक रूपे एज अभंग भजता नडेन माया रंग सहस्त्रनामे नामी एक दत्त दिगंबर संग छे वंदू तुझने वारे वार वेद श्वास तारा निर्धार थाके वर्णवता जाशेष कोण रांक बहुकृत वेश अनुभव तृप्ती ने उत्कार सुणी हर्षिते खाशे मार तपसी तत्वमसी ये देव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव ओम शांति परम परम महाशांति शुभम भवतु।